जय हिंद मित्रांनो. तर आज आपण नवीन टॉपिक घेतलाय सरासरी. ह्याच्यातलं एक एक्झाम्पल आहे, ते आपण कसं 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचं ते बघूया. काय सांगितले, एका नावेतील 10 मुलांचे सरासरी वजन 25 किलो आहे. नावाड्याचे वजन मिळवल्यास सरासरी 5 किलोने वाढते, तर नावाड्याचे वजन किती? आता याच्यात काही करायचं नाही, सिंपल मध्ये काय करायचं की 10 मुलांचे सरासरी वजन किती दिले त्यांनी, 25 किलो. आता या 25 किलो मध्ये नावाड्याचे वजन मिळवल्यास सरासरी कितीने वाढते, 5 किलोने. मला सांगा आधी सरासरी किती होती, 25 किलो. नावाड्याचे वजन मिळवल्यावर सरासरी 5 ने वाढले, म्हणजे झाली किती टोटल, 30 झाली. काय विचारलंय, नावाड्याचे वजन. आता याच्यात काय करायचं, या 5 ला 10 ने गुणायचं, 10 5 50 आणि त्याच्यात नवीन सरासरी ऍड करायची, 50 अधिक 30. तर नावाड्याचे वजन किती झाले, 80 किलो. नावाड्याचे वजन किती झाले, 80 किलो. ऑप्शन नंबर 2. जय हिंद मित्रांनो. तर आज आपण नवीन टॉपिक घेतलाय सरासरी. ह्याच्यातलं एक एक्झाम्पल आहे, ते आपण कसं 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचं ते बघूया. काय सांगितले, एका नावेतील 10 मुलांचे सरासरी वजन 25 किलो आहे. नावाड्याचे वजन मिळवल्यास सरासरी 5 किलोने वाढते, तर नावाड्याचे वजन किती? आता याच्यात काही करायचं नाही, सिंपल मध्ये काय करायचं की 10 मुलांचे सरासरी वजन किती दिले त्यांनी, 25 किलो. आता या 25 किलो मध्ये नावाड्याचे वजन मिळवल्यास सरासरी कितीने वाढते, 5 किलोने. मला सांगा आधी सरासरी किती होती, 25 किलो. नावाड्याचे वजन मिळवल्यावर सरासरी 5 ने वाढले, म्हणजे झाली किती टोटल, 30 झाली. काय विचारलंय, नावाड्याचे वजन. आता याच्यात काय करायचं, या 5 ला 10 ने गुणायचं, 10 5 50 आणि त्याच्यात नवीन सरासरी ऍड करायची, 50 अधिक 30. तर नावाड्याचे वजन किती झाले, 80 किलो. नावाड्याचे वजन किती झाले, 80 किलो. ऑप्शन नंबर 2.